नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अनंत सर तुम्हा सर्वांचं या लाईव्ह व्हिडिओमध्ये सरचे स्वागत करतो। आज आपण NMS 2026 मध्ये जे प्रश्न येणार आहेत त्या प्रश्नांची सर्व तयारी या व्हिडिओमध्ये आपण करून घेणार आहोत। आजचा आपला व्हिडिओ बनवण्याचं तात्पर्य हेच आहे की NMS मध्ये जास्तीत जास्त मुलांना फायदा करून देणे। आजचा चॅप्टरचं नाव आहे आपला इंग्रजी अक्षरमाला किंवा इंग्रजी वर्णमाला आपण त्याला म्हणतो। प्रश्न कोणत्या पद्धतीचे परीक्षेमध्ये विचारले जातात त्याच पद्धतीचे आपण प्रश्न आज आपण सोडवून घेणार आहोत। पहिला प्रश्न बघा तुमच्या पुढे, पहिला प्रश्न आहे तुमच्या पुढे, एकच मिनिट बघा। पहिला प्रश्न आहे तुमच्या पुढे, ए ते झेड या इंग्रजी अक्षर मालिकेत जर PET बरोबर 41, LION बरोबर 50 तर OPERA बरोबर तुम्हाला काढायला सांगितलं आहे। PET बरोबर 41 हे आलं कसं हे अगोदर समजून घ्या। PET बरोबर 41, PET बरोबर P किती नंबरला आहे बघा 16 नंबरला आहे, अधिक E किती नंबरला आहे 5 नंबरला आहे, अधिक T किती नंबरला आहे T आहे 20 नंबरला। या सर्वांची जर आपण बेरीज केली तर आपल्याला 41 हे उत्तर भेटेल। या सर्वांची आपण काय केली बेरीज केली तर आपल्याला 41 भेटेल, म्हणजे PET बरोबर 41। तसंच बाळांनो LION बरोबर किती दिले आपल्याला 50। L ची किंमत सांगा मला चला कमेंट मध्ये। L बरोबर 50 अधिक I बरोबर 9 अधिक O बरोबर 15 अधिक N बरोबर 14 बरोबर सर्वांची बेरीज करा, तुम्हाला 50 उत्तर मिळून जाईल। तसंच OPER काढायचं आपल्याला। OPERA बरोबर किती सांगितले आपण त्याच पद्धतीने करू। O आहे 15 नंबरला, अधिक P आहे 16 नंबरला, अधिक E आहे 5 नंबरला, R आहे 18 नंबरला, अधिक A आहे 1 नंबरला। सर्वांची बेरीज करा बाळांनो, सर्वांची बेरीज केली तर तुम्हाला 55 भेटेल। बेरीज किती भेटेल 55, म्हणजे OPERA बरोबर 55 आलं। पर्याय क्रमांक तुमचा तिसरा। ओके, तुमचं सुद्धा उत्तर आलं का मला कमेंट करून नक्की सांगा। आपण पुढल्या प्रश्नाकडे वळूया। याच पद्धतीचे आपण भरपूर असे प्रश्न घेणार आहोत। पुढला प्रश्न आपल्याला काय दिलाय बघूया आपण। ओके बघा, पुढला प्रश्न आपल्याला काय दिलाय या पद्धतीचा प्रश्न आहे। एकदम सुंदर आणि साध्या पद्धतीने मी सर्व प्रश्न सांगणार आहे। पुढला प्रश्न बाळांनो, इंग्रजी अक्षर मालेतील डावीकडून 10वे अक्षर व उजवीकडून 11वे अक्षर यांच्या मध्यभागी येणारे अक्षर कोणते आहे। आता लक्षात घ्या, इंग्रजी अक्षर मालेतील डावीकडून 10वे अक्षर कितवे 10वे अक्षर व उजवीकडून कितवे 11वे अक्षर यांच्या मध्यभागी येणारे अक्षर कोणते आहे। म्हणजे डावीकडून ही डावी बाजू, ए पासून इकडे मोजताना डावी बाजू घ्यायची, तिकडून उजवी बाजू घ्यायची। मी इकडून डावी बाजू घेतोय बघा। आपल्याला काय म्हणलंय इथे नंबर द्या, 3 4 आणि 5। आपल्याला 10वे अक्षर म्हणले, हे इथं 10वे अक्षर आलं बघा, 10वे अक्षर। 11वे अक्षर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11वे अक्षर। 11वे अक्षर काय आले आपलं, 11वे अक्षर P आले आणि 10वे अक्षर कोणतं आले J। वाटलं तर तुम्ही इथून खाली नंबर देऊ शकता, असे काही अडचण नाही तुम्हाला समजण्यासाठी। ओके राईट, 10वा अक्षर जे आले 11वा अक्षर P आले, यांच्या दोघांच्या मध्यभागी येणारे अक्षर कोणते आहे। इकडून मी हे 2 सोडून देतो, इकडून मी 2 सोडून देतो, मला माहिती हे मध्यभागी आले, ते काय असणार आहे तुमचं उत्तर असणार आहे काय आले मध्यभागी M आले। पर्याय क्रमांक दुसरा बघा, तुमचं सुद्धा तेच उत्तर आले का मला कमेंट करून नक्की सांगा। पुढल्या प्रश्नाकडे मी वळतोय। आपल्याला पुढला प्रश्न आपल्याला काय दिलाय बाळांनो, पुढला प्रश्न बघूया आपल्यासाठी काय आहे। तुम्हाला पुढला प्रश्न दिसत असेल क्वेश्चन नंबर 3। ओके, क्वेश्चन नंबर 3, अक्षरमालेतील क्रमवार काय म्हणते प्रश्न, अक्षरमालेतील क्रमवार अक्षरांचे क्रमांक। क्रमवार अक्षरांचे क्रमांक म्हणजे हे क्रमवार अक्षरांचे क्रमांक 2 4 6 8 अशा फक्त क्रमवार सम संख्यांनी दर्शवल्यास, फक्त सम संख्यांनी 2 4 6 बेग 2 4 बेग 6 बेग 8 बेग 5 10 बेग 12 बेग 14 बेग 16 92 18 92 20 पुन्हा 22 23 24 25 आपलं सॉरी 25 नाही येणार, सॉरी 25 समसंख्या नाहीये, 23 बी नाहीये। एकच मिनिट, 23 च्या जागा काय येणार आहे आपलं 24 येणार आहे। 24 26 28 पुन्हा 30 32 34 36 38 पुन्हा 40 पुन्हा 42 44 46 48 पुन्हा 50 आणि 52। 52 आणि 52 42 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
या पद्धतीने आपल्याला सम संख्याने जर अनुक्रमे 28 ओके, अनुक्रमे 28 30 बघा, अनुक्रमे 30 आणि 40 इथे 40 ओके, काय म्हणजे 40 या क्रमांकांची अक्षरे कोणता शब्द बनवते? या एन बघा, एन पुन्हा ओ पुन्हा टी, नॉट, NOT पर्याय क्रमांक तिसरा. एवढे सोपं आहे बघा, NOT. बघा काय म्हणलं होतं आपल्याला, अक्षरमालेतील क्रमवार अक्षरांचे क्रमांक 2 4 6 8 10 12 14 अशा फक्त क्रमवार सम संख्यांनी दर्शवल्यास अनुक्रमे 28 30 40 या क्रमांकांची अक्षरे कोणता शब्द बनवते? काय बनवला? NOT, नॉट. पुढला प्रश्न आपण बघूया बाळांनो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. पुढला प्रश्न मी देतो तुम्हाला बघा. पुढला प्रश्न क्वेश्चन 4 व 5 साठी सूचना दिल्यात तुम्हाला. काय सूचना आहे? Y, O, T, A, D या अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार होतो. काय म्हणताय ते? एकच मिनिट बघा, हे थोडस इकडे घेतो बघा. काय म्हणला? या अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार होतो. तर पुढील प्रश्नांची उत्तरे दिलेल्या पर्यायातून निवडा. अगोदर आपल्याला काय म्हणले हे नीट लक्षात घ्या. या अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार होतो. आता अर्थपूर्ण शब्द तयार कोणता होतो हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. मी तुम्हाला अर्थपूर्ण शब्द इथे एक सांगू शकतो बघा, TODAY. कोणता? TODAY, टुडे म्हणजे आज, बरोबर ना? एक अर्थपूर्ण शब्द तयार झाला, टुडे. ओके बघा, त्या शब्दातील डावीकडून क्वेश्चन 14 काय सांगताय? त्या शब्दातील डावीकडून तिसरे अक्षर इंग्रजी वर्णमालेत कितव्या क्रमांकावर आहे? त्या शब्दातील डावीकडून म्हणले 1 2 आणि 3 तिसरे अक्षर इंग्रजी वर्णमालेत कितव्या क्रमांकावर आहे? काय? डी कितव्या क्रमांकावर आहे? चौथ्या. डी कितव्या क्रमांकावर आहे? चौथ्या. पर्याय क्रमांक तिसरा उत्तर तुमचं. एवढे सोपं होतं मला, काहीच नाही. आपल्याला सूचना दिली ती YOTAD या अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार होतो, आपण केला. तर पुढील प्रश्नाची उत्तरे द्या म्हणले. क्वेश्चन 14 त्या शब्दातील डावीकडून तिसरे अक्षर, त्या शब्दातील डावीकडून, ही डावी बाजू असते, डावीकडून इकडं आणि उजवीकडून म्हणलं की तिकडं. डावीकडून 1 2 3 किंवा इकडून घेतलं तर काय नाही, तिसऱ्या डीच येणार आहे. इकडून मी घ्या, डीच येणार आहे. डावीकडून तिसरे अक्षर इंग्रजी वर्णमालेत कितव्या क्रमांकावर आहे? कितव्या क्रमांकावर आहे? चौथ्या. पर्याय क्रमांक तिसरा. आपण पुढला 5वा प्रश्न बघूया, लास्ट. ओके, 5वा क्वेश्चन. ओके, त्या शब्दातील टुडेच्या, कोणता? TODAY, त्या शब्दातील पहिले अक्षर इंग्रजी वर्णमालेत कितव्या क्रमांकावर आहे? हे तुम्ही HW ला घ्यायचं, मला सांगायचं. हा प्रश्न काय करायचा आहे तुम्ही? HW ला आणि कमेंट करून 100% मला याचं उत्तर सांगायचंय. या शब्दातील पहिले अक्षर इंग्रजी वर्णमालेत कितव्या क्रमांकावर आहे? बघा, तुम्ही ABCD पाठ केली असेल किंवा नंबर दिले असतील. ABCD ला नंबर द्या आणि टी कितव्या नंबरवर आहे मला हे कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि अनंत सर मॅथ या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. अशा ट्रिकने भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.